गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर एपिसोड ऑफ माय लाईफ. तर फायनली आज तो दिवस आलेला आहे ज्याच्यासाठी मी लास्ट 5 इयर्सपासून प्रयत्न करत आहे. तर या 5 इयर्स जर्नीमध्ये भरपूर अप्स अँड डाऊन्स आले, एस्पेशली लास्ट 6 मंथ्समध्ये भरपूर अप्स अँड डाऊन्स आले. आणि तर आता 6:50 झालेले आहेत आणि आम्ही मुंबईसाठी 9 वाजता निघणार आहोत. तर आता मी पटकन रेडी होतो अँड देन आय विल गेट बॅक टू यू. ओके, सो वी आर रेडी नाव. आणि इथं बॅग कशा बसवायच्या त्याच्या ट्रायल्स चालू आहेत. तर फायनली सगळं सामान पॅक झालेलं आहे. गाडी फुल पॅक झालेली आहे. फायनली देवाचं दर्शन पण झालेलं आहे अँड वी आर ऑल सेट टू गो. आता दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आम्ही आता पुण्यात पोचलेलो आहे. त्यांना भरपूर ट्रॅफिक होतं, सो आम्हाला इथे यायला खूप लेट झाला. त्यामुळे आमचा असा डिसिजन झाला की इथेच लंच करायचा आणि मग इकडूनच मुंबईसाठी बाहेर पडायचं. सो गाईज, वी आर इन मुंबई नाव. आणि ही जी जर्नी झाली ती जवळपास टोटल 8.5 तासांची होती. दुपारी मस्त पोटभर लंच केलं, ब्रेकफास्ट नव्हता केला, सो एवढी जोरात भूक लागलेली की दुपारचा लंच रेकॉर्ड करायलाच विसरलो. ओके, तर आता रात्रीचे ऑलमोस्ट 12 वाजलेले आहेत आणि मी आता एअरपोर्टकडे जायसाठी निघालेलो आहे. गाईज, इट्स 2:35 आणि आत्ता माझं इमिग्रेशन आणि सिक्युरिटी चेक कंप्लीट झालेलं आहे. तर माझा गेट नंबर 66 आहे, तिकडं मी आत्ता जातो आणि मग मी सांगतो की आत्ता काय काय झालं. तर झालं असं की मी 12 वाजता एअरपोर्टवर पोचलो आणि जिकडून चेकिंग बॅगचा पास होता त्या बेल्टवर मी माझ्या बॅग्स ठेवल्या, बट जे वेट होतं ते एक्सीड झालं लिमिटपेक्षा. सो त्यांनी मला 2 ऑप्शन दिले की एक तर एक्स्ट्रा पैसे भरायचे ते वेट घेऊन जाण्यासाठी किंवा मला ते वेट काढून ठेवायला सांगितलं. मग मी त्यांना विचारलो की किती एक्स्ट्रा पैसे मला भरावे लागतील जेणेकरून मी ते वेट माझ्याबरोबर कॅरी करू शकेन. सो ते फक्त 6 किलोनं एक्सीड होत होतं. तर त्यांनी मला सांगितलं की जवळपास 21,000 इंडियन रुपीज तुला भरावे लागतील. बट 6 किलोसाठी 21,000 डझंट मेक एनी सेन्स. सो मी जे वेट होतं ते काढून ठेवलं आणि माझ्या घरातले ॲक्च्युली एअरपोर्टवर सोडून गेलेले त्यांना मी परत बोलवलं आणि मग ते जे एक्स्ट्रा वेट होतं ते मी त्यांना देऊन टाकलं. सगळ्या प्रोसेसमध्ये जवळपास माझा 1 तास वेस्ट गेला, पण ठीक आहे, मी 4 तास आधी झालेलो. 1 तासात माझी फ्लाईट आहे आणि आय एम एक्साइटेड अबाउट दिस जर्नी. आणि इथं चांगला व्ह्यू पण मिळाला आहे, तर मी तो थोडा वेळ एन्जॉय करतो आणि मी आता तुम्हाला भेटीन दोघांमध्ये. ओके गाईज, गुड मॉर्निंग. सो वी आर नाव इन कतार. तर मी आता दोहाच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर पोचलेलो आहे. इथे सकाळचे 5 वाजलेले आहे. ओके, सो जवळपास 13 तासानंतर मी माझ्या डेस्टिनेशनवर पोचलेलो आहे आणि आत्ता सिक्युरिटी चेक झालेलं आहे, इमिग्रेशन झालेलं आहे. तर आता बेल्टवर जाऊन मी माझं लगेज कलेक्ट करतो. गाईज, वेलकम टू बर्लिन. लगेज मी कलेक्ट केलेलं आहे आणि आता माझ्या एका फ्रेंडची मी वाट बघतो आहे
जो मला एअरपोर्टवरून पिक करण्यासाठी येणार.